श्री स्वामी समर्थ. मेष राशी 1 ते 7 डिसेंबर साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मेष राशीच्या व्यक्तींना डिसेंबरचा पहिला आठवडा काय फळ देईल. या आठवड्यात अपेक्षित संधी मिळतील का? तुमच्या प्रयत्नांना योग्य यश मिळेल का? या आठवड्यात तुमच्यासाठी कोणता संदेश मिळणार आहे? आर्थिक स्थिती, करिअर, प्रेमसंबंध आणि आरोग्य या सर्व क्षेत्रात कोणते परिणाम मिळतील? तुमच्या जीवनात कोणते नवे बदल घडणार? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष राशीच्या व्यक्तींना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याची सुरुवात विविध अनुभवांची असेल. या आठवड्यात तुमचा स्वभाव आणि आत्मविश्वास यामुळे अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात. या आठवड्यात महत्त्वाकांक्षा, धाडस आणि ऊर्जा वाढेल. तरीही तुम्ही विचार न करता कोणताही निर्णय घेऊ नका. संवाद, संयम आणि योग्य नियोजनावर भर द्या. काही आव्हाने आणि भावनिक चढउतारही येऊ शकतात. करिअर व व्यवसाय. मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात नोकरीत वरिष्ठांकडून एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते. तुम्हाला टीमवर्कवर लक्ष देणे गरजेचे राहील. आठवड्याच्या शेवटी पदोन्नतीची शक्यता आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल. कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाचे बदल घडून येतील. कार्यक्षेत्रात तुमचे सहकारी किंवा प्रतिस्पर्धी तुमच्या मागून अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे तुम्ही शांतता आणि धैर्य ठेवून त्यांना हरवू शकता. तसेच मेष राशीच्या व्यावसायिकांना हा आठवडा लाभदायी असेल. तुम्हाला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. व्यवसायात तुमचे नेतृत्व आणि निर्णय क्षमता कौतुकास्पद ठरेल. पण ज्यांचा नवीन व्यवसाय आहे त्यांनी धाडसी निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला जरूर घ्यावा. आर्थिक स्थिती. मेष राशीच्या व्यक्तींची या आठवड्यात आर्थिक बाजू चांगली असेल. तुम्हाला अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. थकलेली रक्कम मिळेल. तसेच जादा इन्कम किंवा बोनस मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला सोने, गुंतवणूक, घर किंवा वाहन खरेदीच्या योजनांसाठी चांगली वेळ आहे. पण तुमचे खर्चही वाढलेले असू शकतात. तुम्हाला प्रवास, कौटुंबिक किंवा घराच्या दुरुस्तीच्या कामांवर पैसा खर्च करावा लागू शकतो. त्यामुळे पैशांचे योग्य नियोजन करा. शेअर बाजारातील गुंतवणूक करण्यापूर्वी नीट अभ्यास करा. मोठी जोखीम असली तरी व्यवस्थित नियोजनाने फायदा होऊ शकतो. शिक्षण. मेष राशीच्या व्यक्तींना आठवडा प्रगतिकारक असेल. या आठवड्यात अभ्यासात लक्ष केंद्रित होऊ शकते. स्पर्धा परीक्षेत अनुकूल वातावरण राहील. जे विद्यार्थी नवीन भाषा, कोर्स किंवा कौशल्य शिकण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी ही वेळ योग्य आहे. प्रकल्प, ऑनलाईन शिक्षण किंवा संशोधन या विषयात यश मिळेल. परदेशी शिक्षण किंवा मुलाखतीसंबंधी सकारात्मक प्रगती दिसून येईल. तुम्हाला अभ्यासात सातत्याने एकाग्रता ठेवावी लागेल, कारण योग्य तयारी योग्य वेळी यश नक्की देईल. आरोग्य. मेष राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या आठवड्यात उत्तम असेल. तुम्हाला आठवड्याच्या सुरुवातीला सकारात्मकता आणि ऊर्जा अनुभवता येईल. पण काहींना रक्तदाब, डोकेदुखी, थकवा व झोपेची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे त्यांनी व्यायाम, ध्यान व योगा यावर भर द्यावा. वेळेवर जेवण आणि पाणी पिण्याची सवय सुधारावी. बाहेरील अन्न टाळावे. आठवड्याच्या शेवटी तुमची चिडचिड होऊ शकते. त्यामुळे शांत संगीत आणि प्राणायाम तुम्हाला शांतता प्रदान करेल. कौटुंबिक जीवन. मेष राशीच्या कुटुंबात प्रेमळ वातावरण राहील. घरातील मोठ्यांचे मार्गदर्शन तुमच्या निर्णयांना योग्य दिशा दाखवेल. भावंडांशी संवाद वाढेल. मित्रपरिवारात एखादी आनंदी वार्ता मिळेल. घरात पाहुण्यांचे आगमन किंवा धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांची भेट होईल. घरात मालमत्तेविषयी चर्चा होऊ शकते. त्यामुळे आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवा. प्रेम आणि वैवाहिक जीवन. मेष राशीच्या प्रेमी जोड्यांना हा आठवडा चांगला जाईल.
तुमच्या नात्यात समजूतदारपणा वाढेल आणि जुने गैरसमज दूर होतील. तुम्ही जोडीदारावर जास्त अपेक्षांचा दबाव टाकू नका. प्रेमाच्या नात्यात खुलेपणाने चर्चा करा. यामुळे नाते अधिक मजबूत होईल. मेष राशीच्या अविवाहितांना अचानक एखादी व्यक्ती भेटेल. तुमच्याविषयी त्यांना आकर्षण निर्माण होऊ शकते किंवा ऑनलाईन संवादातून नाती जुळण्याची शक्यता आहे. तसेच वैवाहिक जीवनात शांतता आणि आनंद राहील. तुमच्या नात्यात रोमॅन्टिक क्षण निर्माण होतील. जोडीदाराशी संवाद वाढेल. वैवाहिक नात्यात विश्वास आणि प्रामाणिकपणा टिकवा. एकूण मेष राशीच्या व्यक्तींना आठवडा प्रगतशील, ऊर्जावान आणि नवीन संधी देणारा असेल. प्रेमसंबंधात संवाद महत्त्वाचा आहे, तर आरोग्यात शिस्त पाळणे आवश्यक राहील. आत्मविश्वास, संयम आणि नियोजन हेच या आठवड्याचे महत्त्वाचे तत्त्व आहे. आर्थिक आणि करिअर बाबतीत योग्य प्रयत्न आणि नियोजनाला यशाची साथ मिळेल. जीवनातील प्रत्येक अडथळा हा धडा शिकवण्यासाठी असतो. तुम्ही आत्मविश्वास ठेवा आणि प्रयत्न चालू ठेवा. यश तुमच्याच दिशेने येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.